तर राज्यात गॅस टंचाई असताना दुसरीकडे मात्र राजकारण चांगलंच तापलंय। काँग्रेस राज्यामध्ये गॅस टंचाईच्या अफवा पसरवते असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय आणि त्यालाच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। काय म्हणालेत फडणवीस आणि काय उत्तर दिलेले विरोधकांनी आपण पाहूया। मला असं वाटतं की कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतात। कोणी रांगा लावायची आवश्यकता नाहीये। आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। गॅस सिलेंडरच्या ह्याच्यामध्ये सरकारने वास्तविकता जनतेसमोर मांडली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात आज उद्योग बंद व्हायला लागले, हॉटेल्स बंद व्हायला लागलेत आणि हे सगळे बंद होत असताना सरकार खोल धावा करत असेल की आमचा जो गॅस सिलेंडर तर मग द्या ना। मग लोकांच्या लाईनी घरगुती याच्यासाठी लोकांच्या लाईनी लागलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला खोटं बोलून ज्या पद्धतीनं आमच्याकडे कुठलाही तुटवडा नाही असं सांगून जनतेची दिशाभूल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात हे मी म्हणेन। फक्त मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही। ते भारतीय जनता पक्षाने एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे।